मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काँग्रेसचे अंबरनाथचे जे 12 नगरसेवक आहेत त्यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज तुम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे, काय तुमची खतखत होती? आमची खतखत काय नव्हती, आम्ही शहर विकासाला साथ दिली होती, विकास आघाडीला साथ दिली होती आणि प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला कुठलेही विचारात न घेता आमच्यावर जी कारवाई केली निलंबनाची, त्यानंतर आम्ही अपक्ष आणि मग आमच्यावर कुरघोडी सुरू होऊ लागली का शहरातून, म्हणजे आम्ही काँग्रेस वाचवली आणि काँग्रेसला पडझडीपासून कोकणामध्ये कुठेतरी आम्ही स्थान दिलं होतं आणि खास करून ठाणे जिल्ह्यात। मग आता जरा आम्हाला कुठल्या विश्वासात न घेता कुठली नोटीस द्या, आम्हाला विचारा का तुमच्याकडून काय चुका झाल्यात का, आम्ही केल्यात का, आम्ही काँग्रेस सोडून गेलोत का, अशी कुठली विचारणा करता प्रदेश जर डायरेक्ट निलंबनाची कारवाई करतो तर आम्ही कोणाच्या याच्याकडे पाहणार? तर काँग्रेस अध्यक्षच आम्हाला जवळ घेत नाही, निवडून आलं तर आमचं स्वागत नाही केलं, फोन नाही केला, बोलून नाही घेतलं प्रदेशला। मग आम्ही वाट पाहत होतो की ज्या गोष्टीची आम्ही आता विकास आघाडीला म्हणजे अंबरनाथ शहर विकास आघाडी स्थापन केली आणि तिला आम्ही साथ दिली होती का, तर त्यांनी आम्हाला शब्द दिले होते का उपनगराध्यक्षपदी आम्ही तुम्हाला आणि काही सभापतीपद देऊ, त्या आम्हाला निवडायला मतदान करणार होते। भाजपला आम्ही नव्हतो मतदान करणार, पण भाजप काँग्रेसला मदत करणार होती। मग त्याचा राग जर आमच्यावर एवढा जोराने काढायचा असेल तर आम्ही कोणाकडे पाहणार? कारण की आम्ही अपक्ष झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी विकासाचा, अंबरनाथच्या जनतेचा हितासाठी आम्ही गेलेलो आहेत, आमच्या वैयक्तिक स्वार्थापुरता कुठेच गेलो नाही। शहराचा विकास झाला पाहिजे आणि विकास आम्ही देवेंद्र भाऊ आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आणि माननीय कतोरे साहेब यांच्या माध्यमातून निश्चित घडेल। जसा बदलापूरला घडवला, नवी मुंबईला गणेश नाईक साहेबांनी घडवला, तसं डोंबिवली कल्याणला घडवला, तसं आमची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने आम्ही विकासाकडे बोट दाखवलं। निलंबनाच्या तुम्हाला नोटीस देण्यात आली, तुमचं काय बोलणं झालं काय, तुम्हाला तिकडे बोलून घेतलं का डायरेक्ट तुम्हाला निलंबन करण्यात आलं? डायरेक्ट निलंबित केलं गेलं। आम्हाला नोटीस किंवा साधा फोन करून तुम्ही या आपण बोलू चर्चा करू असं काही चर्चा केली नाही आमच्याकडे। कमीत कमी आम्हाला चर्चेची अपेक्षा होती, कमीत कमी आम्हाला निवडून आल्यानंतर बोलवण्याची आमची अपेक्षा होती, पण आम्हाला 12 नगरसेवकांना एकालाही कॉल किंवा फोन केला गेला नाही, बोलवलं गेलं नाही। आम्ही वाट पाहत होतो, आम्ही स्वतः फोन करून साहेब आम्ही केव्हा येऊ, केव्हा तुमच्या भेटीला येऊ, नगरसेवकांना भेटायचं आपल्याला, पण आम्हाला भेटही नाकारल्या आणि आमच्याशी भेटू शकले नाही आणि आम्हाला निलंबनाची कारवाई केली। तर मग ज्यांना वेळच नाही आमच्यासाठी, मग आम्ही पण तिथे राहणं योग्य वाटत नाही। लोकांनी तुम्हाला काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून दिले, विचारधाराच्या आधारे निवडून दिले, मात्र तुम्हाला असं वाटत नाही की ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या वितराशी तुम्ही प्रतारणा करतात किंवा त्यांच्या मतदानाची तुम्ही थट्टा करता, असं वाटत नाही भाजप जॉईन केल्यानंतर? नाही, आम्ही त्यांना विकासाच्या मुद्द्यावर निवडून त्यांनी आम्हाला मतं दिलीत। मग आम्ही फक्त विकास कामं झाली पाहिजेत हा आमचा हेतू आहे। आता आमचा हा हेतू नाही का आम्ही काँग्रेसमध्ये निवडून, आमचा उद्देश आहे का शहराचा विकास झाला पाहिजे आणि विनाश करेल त्यांच्या आम्ही साथ देणार नाही। आणि विकास जी करील, होतकरू नगराध्यक्ष आहेत, सीए आहेत आणि ते विकास करू शकतील, त्यांना मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, कतोरे साहेब यांचा पाठबळ आहे आणि मग आम्हालाही त्यांनी सांगितलं का आम्ही विकासाला तुम्हाला मदत करू। मग विकासाच्या दृष्टीने आमचा कुठेही आम्ही वैयक्तिक कुठे आम्हाला कामं का काय बोललं असेल तर आम्ही त्याच्यात वैयक्तिक काहीच हेतू साधला नाही। नगराध्यक्ष पद तरी थेट जनतेतून निवडून आलेलं आहे, काय वाटतं तुमचं उपनगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आता? हे आता प्रदेशाध्यक्ष आणि माननीय कतोरे साहेब देवेंद्रजी साहेब हे ठरवतील आणि त्या दृष्टीने आमच्या काही वाटचाली झाल्या असतील विकासाच्या दृष्टीने त्या आम्ही त्याच्यानुसार चालणार आहोत। शेवटचा प्रश्न, तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेकडून काय ऑफर आलेली का, त्यांच्याशी काय बोलणं होतं का आणि भाजपमध्ये तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? नाही, एक सांगतो, आमची शिंदे साहेबांची त्यांचं चांगले संबंध आहेत, आमचे खासदारांचे पण, आमदारांचे पण, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे पण आमची बोलणी होत होती, पण याबाबत काय बोलणी झाली नव्हती। आमचं स्वागतही केलं त्यांनी, शुभेच्छाही दिल्या खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी, बालाजी किनीकर साहेबांनी, पण याबाबत कुठे बोलणी झाली नव्हती। आम्ही जेव्हा विकास आघाडीला मदत केली त्यानंतर जेव्हा गट स्थापनाची वेळ आली आणि गट स्थापन झाल्यानंतर मग त्या हालचाली वाढल्या आणि नंतर त्यांची अपेक्षा होती का कुठेतरी बोलणी व्हावीत, पण आम्ही तोपर्यंत भाजपाकडे मार्गस्थ झालेलो होतो। काँग्रेसच्या वरिष्ठांना काय तुम्ही सल्ला द्याल, कारण का तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला, तुम्ही जाता जाता त्यांना काय सल्ला द्याल किंवा त्यांना काय सांगाल तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांना? असं मेहनत करणाऱ्या कुठल्याही नगरसेवक कार्यकर्त्याला ह्या पद्धतीने कोणालाही काढू नका, किमान त्यांना बोलवा, गोजरा, काय चुकी झाल्यात का नाही झाल्यात हे विचारा आणि नंतर कारवाई करा। फक्त प्रदेश अध्यक्ष पद दिला, ताकद दिली म्हणजे त्याचा दुरुपयोग करू नका आणि कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा, तोडण्याचा नका। कारण की प्रत्येकाने कुठेतरी 10-10 वर्ष, 11-11, 15-15, आज मी 25-30 वर्ष नगरसेवक आहे,
काम करतो आणि सहज आम्हाला तुम्ही काढून फेकताय तर कुठेतरी आम्हाला दुखतं. कारण आम्ही जाताना आम्हाला दुःख होतं, असं काय आनंदीत आलो नाही आहे. फक्त आम्हाला कुठेतरी विकासाच्या दृष्टीने जायचं आणि ती BJP करते विकास हे जनतेला दिसतंय आणि त्या दृष्टीने आम्ही इकडे वाटचाल केलेली आहे. मी काँग्रेस हायकमांडला मी कुठं कोणाशी नाराजी व्यक्त करणार नाही. राहुलजींचं काम चांगलं आहे, त्यांचंही आम्ही ज्यांच्या थ्रू काँग्रेसमध्ये आम्ही वडलोंपार्जित 4 पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या आणि 5वी वेळी भाजपात. तर असं कोणालाही सहज तुम्ही असं नाकारू नका. फक्त विचारपूस करा आणि चर्चाअंती निर्णय घ्या. असं एकाकी निर्णय घेऊन लोकांना तोंड घाशी पडू नका. जे पक्षासाठी रात्रंदिवस एक करतात त्यांना ही वेळ आणून देऊ नका. आता आम्ही सक्षम होतो, आमच्यावर हात दिला, आम्हाला कुठेतरी पाठबळ दिलं भाजपाने म्हणून आम्ही सावरलो. आता असं दुसरं कोणी सावरू शकत नाही. याच्यातून वेगळे निर्णय होतात. प्रदीप पाटील, आम्ही निवडून आल्यानंतर आमचं स्वागतही केलं नाही, फोनही केलं नाही आणि आमच्यावरती निलंबनाची कारवाई केली पूर्व सूचना देता अशा प्रकारचं वक्तव्य प्रदीप पाटील यांनी दिलेलं आहे. त्यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे. पुढची त्यांची प्रक्रिया कशी असेल हे पाहण्याचा महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन चरण सह रणजित इंगळे, TV9 मराठी, नवी मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.